10 ते 15 लाख कॅपिटल घेऊन जर का कंपनी किंवा LLP तुला करायची असेल तर त्याला बेसिक ज्या रजिस्ट्रेशन फी कंपनीसाठी तरी त्या तुला माफच असतात. अच्छा. हां, आणि त्याच्यात तुला स्टॅम्प ड्युटी आणि हे ते धरून फारच मिनिमल खर्च येतो. म्हणजे तो साधारणपणे 4 ते 5,000 रुपयापर्यंत जातो. पण आता डायरेक्टर्स किंवा जे शेअर होल्डर असतात पहिले त्यांच्या डिजिटल सिग्नेचर काढणं, नंतर बाकी काही आणखीन किरकोळ खर्च असतात ते करणं, डॉक्युमेंट एक्झिक्युशन करताना, म्हणजे आता LLP असेल तर त्याचं डीड तुम्हाला रजिस्टर करावं लागतं नोटरीकडे, मग नोटरीचे चार्जेस, स्टॅम्प पेपरचे चार्जेस वगैरे. तर ते कॅपिटल जितकं तुम्ही वाढेल त्या प्रमाणात ते वाढत जातात. आता मिनिमम कॅपिटलची मर्यादा पण आपल्याकडे नाहीये, म्हणजे अगदी 10,000 काय 100 रुपये कॅपिटल ठेवून पण तुम्ही कंपनी आणि LLP चालू करू शकता. जरी आम्ही तो सल्ला देत नाही, कारण सुरुवातीचे काही खर्च येते त्या कॅपिटलमध्ये निघायचे असतील तर आम्ही सांगतो की किमान एक 50,000 तरी कॅपिटल ठेवा. पण तशी काही अट नाहीये, पूर्व अट नाहीये. अगदी 10,000 रुपये कॅपिटल ठेवून पण मग तेवढी फी तुमची कमी येणार सगळी. असे बिझनेस असतात पण 10,000 रुपये कॅपिटल असतात. असतात उदाहरणार्थ तू काय आता घरगुती अगदी साड्यांचा व्यवसाय सुरू केलास, बरोबर, तर त्याच्यामध्ये आणि समजा तुझ्या ओळखीचंच कोणतरी आहे की जे तुला क्रेडिट वरती देतंय साड्या किंवा दागिने, अगदी आर्टिफिशियल ज्वेलरी ज्याला आपण म्हणतो तसं, तर सुरुवातीला तुला ते 10,000 पुरेसे पण असतात. अर्थात नंतर तू परत आणखीन वेगळं कॅपिटल त्याच्यामध्ये घालत जाणं अपेक्षितच आहे, पण सुरुवात करताना तू त्याच्यापासून करू शकतेस.